पहिलाच बॉल हलकसा अपील, हा डॉट बॉल. अप्रतिम क्रिकेट मागील कित्येक वर्षापासून आपण बघतायत साई मात्रे सादर करतोय, पण एक चांगली सुरुवात इथून नावळीसाठी मिळणं गरजेचं आहे. दिलीप पाटीलच्या अनुपस्थितीत संघ मैदानावरती उतरलेला आहे. हो जाऊ दिलाय चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईडने इथून डावाचा श्री गणेश होतोय नावळी संघाच्या. हा बघा ऍक्शन रिप्ले, अगदी पायाच्या जवळून गेला होता. तयार पुन्हा एकदा साई बॉलिंग मार्कवर. स्टॅकिंग इनला नवनाथ. हो अपील, यावेळेस मात्र सापडल्यात समोर यशांच्या प्लम फलंदाज बाद. नवनाथ साळुंकेच्या खेळीचा अंत. पाटील मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली होती. साई तयार, राईट राउंड द विकेट. ओहो सुंदर फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाच. सुंदर फटका होता. सुरेश आल्या आल्याच चेंडू परफेक्ट मिडल करतायत आणि खूप सुंदर आत्मविश्वास या फटक्यामध्ये बघायला मिळाला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवत आहेत सागर फराड आम्हाला. साई तयार, असंख्य 5 धावफलकावरती पहिला चौकार आलाय. असे भरपूर चौकार इथून मारावे लागतील तरच एक मोठी टोटल उभी करता येईल. आणखीन एक तडाखा, समोर फिल्डर आहेत पण चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, थेट आला षटकार. ताकद, नजाकत, टायमिंग, आत्मविश्वास या फटक्यामध्ये. चेंडू ऑफस्टंप वरती आपण बघताय चांगलं कमबॅक राहिलंय. धावसंख्या धावफलकावरती 11. 5 चेंडूत 11 आलेले आहेत. विकेट जरूर गमावले पण धावा चांगले आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11, अजून एक चेंडू शेष आहे. सुरेश प्लॅन मिस आणि बघा कमबॅक. मागचे 2 चेंडू आपण बघितले, 2 मोठे फटके, पुढचे 2 चेंडू ड्रॉट आलेले आहेत आणि अशा पद्धतीने कमबॅक झालंय. 11 धावा. नेल्सन आकडा तुम्ही बघताय स्क्रीनवरती. 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर आणि रन रेट दाखवतात 11.00. प्रोजेक्टेड 44. मीटिंग नको आहे, वेळ जास्त घेऊ नका. चला प्लीज. उद्या तर एक मॅच जास्त आहे. आज जरी 8 मॅचेस असल्या तरी उद्या मात्र 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत.
कारण की शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्री जास्त मॅचेस नको आहेत. आजची एक मॅच उद्या आपल्याला कव्हर करायची आहे. आयोजकांनी खऱ्या अर्थाने बऱ्याचशा टीमला भरपूर सांभाळून घेतलेली आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. पंचांकडनं गाड घेतात. पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतात. पहिले षटक नॉन स्ट्राईकलाच राहिले आणि आता स्ट्राईकवरती कैलास मुकादम. त्याच्या बॅटिंगमध्ये दम, नाव त्याचं कैलास मुकादम. बघूया या बॅटिंगमधला दम दिसतोय का. बॉलिंग मार्कवर उमेश उर्फ पिंट्या तयार. हो पहिलाच बॉल फाईट दिली होती. पडल्यानंतर चेंडू स्लाइटली बाहेर निघतोय. डॉट बॉल. एस्टनच्या मागे जीतू. भरपूर वर्ष ॲज अ विकेट किपर म्हणून आपण जीतूला सातत्याने बघत आलोय. फार जास्त बाहेर निघाला नव्हता. विथ द टर्न फिल्डर आहे तिथे आणि झेल झालाय ड्रॉप. आणि धनाजी होते. धावसंख्या धाव फलकावधी बघतो आपण 1 पुढे सरकतेच जाऊन पोचले ती 12. सोपा झेल होता. फटक्यासाठी तिथे एक क्षेत्ररक्षक तैनातही केला होता डीप मध्ये. फार कमी वेळा तुम्ही बघताय की एखादा फिल्डर डीप थर्डमॅनला असतो. माहिती एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळतायत. प्रत्येकाची ताकद, प्रत्येकाची कमजोरी एकमेकांना माहिती असते आणि त्यानुसार तर या रणनीती आखल्या जातात मैदानावरती विजयासाठी. धावसंख्या 12. स्ट्राईकला सुरेश. फुल लेंथ होता. संपर्कात व्यवस्थित आला नाही. चेंडू शॉर्ट लेगला येतोय. डीप स्क्वेअर लेगवर एक फिल्डर सर्कलमध्ये जाऊन चेंडू आडवेपर्यंत दरम्यान या 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावधी 14 धावा. देसाईला पराभूत करायचं असेल तर मोठं लक्ष सेट करावं लागेल आणि लक्ष जर मोठं सेट केलं तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. कारण यंदाच्या हंगामात 13 ट्रॉफीजवरती आपलं नाव कोरणारा हा संघ 40+ विश्वामध्ये मागच्या काही हंगामामध्ये सातत्याने आपली दहशत निर्माण करू नये. जो काळ त्यांनी गाजवला खऱ्या अर्थाने पूर्वीचा, पुन्हा एकदा ते दिवस त्यांनी आणलेले आहेत. या दरम्यान स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालंय आणि केन एक डॉट बॉल. या षटकात कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत उमेश. हा बघा फुल टॉस तर स्वतःला यॉक करून घेतले. 2 पायाच्या मधून चेंडू निघाला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बेजबाबदार फटका. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन सातत्याने. बायच्या रूपाने इशारा. अंपायर बघा ज्या पद्धतीने अगदी सरळ उभे आहेत इथूनच बायचा इशारा देत आहेत. प्रत्येकाची आपापली शैली आहे. धावसंख्या धावफलकावरती 15. यावर मध्ये 3 धावा आले आतापर्यंत. एक जी बायच्या रूपाने आलेली आहे. यावेळेस मात्र मिडल झालाय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आलाय कैलास मुकादमच्या बॅट मधून षटकार आणि बघा चेहऱ्यावरती ती गोड स्माइल. या षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती 21. होता. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. एकत्रित येऊ नका प्लीज. देसाई टीम आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. उद्या तर आपल्याला सगळ्यांच्या मागे लागावंच लागेल. 11 मॅचेस उद्या कव्हर करायचे आहेत. लक्षात असू द्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण 21. 10.5ची धावगती आपण बघतायत. सुरेश 12 वरती खेळतायत. कैलासच्या बॅटमधून एक सुंदर रिव्हर्स शॉट आपण बघितला षटकार. आणि त्यांनाही माहिती आहे की तो आवाज असा बॅटवर आला नव्हता पण जे हवं होतं ते मिळवलंय. 6 धावा आल्या. 10.5ची धावगती बघायला मिळते. आणि बघूया अजूनही 2 षटकं आहेत. थोडे गेअर बदलावे लागतील. ही धावगती आणखीन वाढवावी लागेल. एक मोठं लक्ष सेट करावं लागेल कारण देसाईच्या बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ सगळ्यांना माहिती आहे. 50-60 धावा ही सहजासहजी चेस करण्याची ताकद या टीममध्ये आणि तो फॉर्म देखील आहे. त्यामुळे इथून एक मोठं लक्ष उभं केलं गेलं तर सुरुवातीच्या षटकात चांगली बॉलिंग झाली. सेकंड इनिंगमध्ये तर दबाव क्रिएट करता येईल. टॅप करताय. चेंडू चांगला होता. शॉट मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. या दरम्यान 1 धाव.
धावसंख्या धावफलक होती 22. आमचे भावेश पाटील ऑफिशियल स्कोरर. आणि गावामध्ये त्यामुळे एक वेगळी ऊर्जा असते, कारण गावामध्ये प्रत्येकाची ताकद ही वेगळी असते. हो, हा डॉट बॉल बॉलिंग मार्कवर फिरकीचा जादूगर दिलीपला आणलेले. हा बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, फार जास्त गती आहे. पिंटू आणि दिलीपच्या आपण बॉलिंगमध्ये कंपॅरिझन केलं तर पिंटू जास्तीत जास्त चेंडू फ्लाईट देत असतात, वाईट बॉलचा कॉल. पण दिलीप वेगावरती भर असतो, चेंडू बाहेरही काढतात आणि फार वेगाने चेंडूला कट करतात, टर्न करतात. पण पिंटू नेहमी फ्लाईट देत असतात. हो, प्रचंड वेग या दरम्यान पुन्हा एकदा अंपायर खिडकीचे पडदे उघडत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 24. तिसरं षटक आहे. बॅक टू बॅक 2 वाईड आलेले आहेत. बघूया ते कव्हर करतायत का. बॉल गेलेले बॉल येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, त्यालाही नशीब लागतात. कित्येक स्पर्धामध्ये आम्ही बघितले की संध्याकाळपर्यंत एकही बॉल येत नाही, जुने बॉलच शिल्लक राहत नाही. नाईटला तर ही परिस्थिती आपण नेहमी बघत असतो. उंबारलीची क्रीडा नगरी. सचिन भोईर आताच इथे होते, असतील कदाचित मॅच बघत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, क्रिकेटने भरपूर त्यांना नावलौकिक दिलेलं आहे. तर सिंगल येते, सिंगलने धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 25 धावा. जरी 2 चेंडू वाईड आले असले तरी 4 बॉलमध्ये आपण बघता केवळ 4च धावा दिलेली आहेत, त्यामध्ये 2 चेंडू डॉटे फेकलेले आहेत. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने सनसनीत खणखणीत आलाय हा चौकार. नो बॉल वेस्ट आहे. कमरेच्या वर होता हा हाय फुल टॉस आणि त्यावरती आलेला चौकार. एकूण धावा मिळतील 5 आणि 5ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 30. ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवत आहेत कशा प्रकारचा चेंडू होता. भरपूर वार होता, बरोबर डिसिजन होता अंपायरचा. पण अशा बॉलवरती कट केलं ही फार मोठी गोष्ट आहे. सुरेशने चौकार वसूल केलाय. 30 धावा झाल्यात. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आला हा उत्तुंग षटकार. बॉल मध्ये 4च होत्या आणि मागच्या एका बॉल मध्ये तब्बल 11 धावा दिलेत, 15 आलेत. हा बघा षटकार, काय ताकद, काय नजाकत, काय आत्मविश्वास सुरेशच्या फटक्यामध्ये. आणि या दरम्यान फाईन लेगला चेंडू गेला सीमारेषे बाहेर आणि खीन एक चौकार. हे षटक प्रोटेक्टिव्ह राहिलं खऱ्या अर्थाने नावळी संघासाठी. आणि या षटकात तब्बल धावा आपण बघितलेले आहेत. 19 धावा आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरनंतर 40 झालेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नाव आहे. आज हा संघ श्री बालाजी इस्टेट या नावाने खेळतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नरेशदादा ठाकूर जे बालाजी मित्र मंडळाचे सदस्य आहेत. 40 धावा झाल्यात आणि 3 ओव्हर 13.33 धावांची गती बघायला मिळते. घेऊन येत आहे सचिन. बॉलिंग मार्क वर कैलास. 8 वरती नॉट आउट आहेत. संघाची धावसंख्या 40 आहे आणि इथून कैलास मुकादमची भूमिका देखील फार महत्त्वाची असणार आहे. सुरेशने अटॅकिंग क्रिकेट दाखवलेलं आहे.
ओ पहिलाच बॉल अप्रतिम होता. बॅटची एज लागून चेंडू फाईन लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण बघतात या 2 धावा लेग बायच्या रूपाने आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42. तयार सचिन. ड्राईव्ह करतात ऑन साइडला फिल्डर आहेत. वेगाने साय आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग असो बॉलिंग असो बॅटिंग असो तिन्ही डिपार्टमेंटमध्ये साईचं योगदान सगळ्यांनी बघितलेले. ती कमिटमेंट आजही दिसते. तो फिटनेस आजही दिसतोय. ती धावांची भूक धावा अडवण्यासाठी तो संघर्ष धावा रोखण्यासाठी ती जिद्द सातत्याने आपण बघितली. ती चिकाटी आपण बघितलेली. उचललाय उंच तर गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी पण नाही अडवता आला. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. हा चौकार. विथ द टर्न खेळले होते. उंच भरपूर गेला आणि विशेष म्हणजे गॅप मध्ये पडला. फिल्डरला अजिबात संधी नव्हती तिथे चेंडू अडवण्याची. धावसंख्या 47. सुरेश चांगली बॅटिंग करत आहे. दिलीप पाटीलच्या अनुपस्थितीत आपण बघितलं तर जबाबदारीने खेळले. मंगेश असतील त्याचबरोबर कैलासने नवनाथची आज बॅट तळपली नाही. त्याच्या बॅटमधून धावा येताना दिसल्या नाही. सचिन तयार. ड्राईव्ह करतायत फिल्डर आहेत. लॉंग ऑफर न येत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेसाठी निघाले होते पण नकार दिलाय. केवळ 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 49. अजूनही आपण जर पाहिलं तर या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. त्यामुळे धावसंख्या 50च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हो पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हा षटकार. जाणार आहेत 14 वरचे त्यामध्ये ड्रॉ होणार आहे. त्यानुसार ते मॅचेस होतील. याची नोंद प्रत्येक संघाने करायची जे टॉप 4 मध्ये जाणार आहेत. तर 55 धावा झालेल्या आहेत आणि अखेरचा बॉल शेष आहे. गाडीची हेडलाइट बंद करा. बघूया अखेरचा बॉल. उचललाय. वॅकन एरियामध्ये चेंडू पडलाय. साई येत आहे. 2 धावा तर इथून सहजतेने पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि या 3 धावाही कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होतोय. चौथी होईल का? नाही झाली. 3 मिळतील आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत टोटल झालेली आहे 58 आणि 59 धावा विजयासाठी इथून पूर्ण करायच्या आहेत. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला एक फायटिंग टोटल जरूर उभी केली गेली आहे. पण बघूया 59 धावांचं संरक्षण जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावही करेल का की इथून मात्र देसाई संघ धावसंख्या चेस करून आपला विजयी रथ पुढे घेऊन जाईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळतील. खेळाचं उत्तरार्ध कसं असेल या ऐकूया. एक असा आवाज या आवाजाने कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने योगदान दिलेले तो आवाज म्हणजे वाळू पाटील सरांचा. ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
विच दमदार आयोजन पाहतोय. धावा दिले धावफलक आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. आपण पाहू शकता जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आपण तर बालाजी एंटरप्राइजेस हवाली अजित आपण तर या संघाने धावा केले तब्बल 58. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स बालाजी स्टेट आपण तर या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि धावा उभारल्या 58 धावांचं लक्ष्य. .75 सरासरी धावा करायच्या आहेत. राम आणि आपण इथं साई आले आहेत. तर हे दोन बॅटरचा खेळ इथून विनोद पाटील सर तर सहजतेने सामना जिंकू शकतो. पण विपक्ष संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. नवनाथ सारखा एक चाणक्य क्षणितीचा गोलंदाज आहे. तो पाहायचा कशा प्रकारे पॉवर प्ले षटक करतो. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. नरेश ठाकूरने या संघ पुरस्कृत केलाय. सातत्याने या संघाला ते पुरस्कृत करत असतात. गोलंदाजी मार्क होय नवनाथ साळुंके. स्ट्राईकला रामला आपण पाहतो. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतो. शॉर्ट वाईड लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिडॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. ओ पहिला चेंडू, झेलची शक्यता, झेल ड्रॉप. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. बालकृष्णने काय केलं यावेळेला मिडॉनला सोपा झेल सोडलाय. राम सारखा बॅटरला तुम्ही जीवदान दिलंय म्हणजे कुठेतरी आपण पराभूतीला कारणीभूत ठरू शकतोय. सोपा झेल सोडलाय मिडॉनला. काही करायचं नव्हतं, फक्त हात पुढाचे करायचे होते आणि हातात झेलला विसावून घ्यायचं होतं. नवनाथ आता राम ज्या धावा करेल ना त्या मात्र थोडेसा जड जाणार आहेत. जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी स्टेट संघाला. ओ फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडू, सीमा रेषा पार, जेल सुटला आणि पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिले रामने. चौकाराने खातं उघडलंय. धावसंख्या दाखल 4. मिड विकेट रिझन मधनं चेंडू सीमा रेषा पार गेलाय. नवनाथ राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. ओ फटका सुरेख यावेळेला खाली क्षेत्र निवडलाय. वन बाउंड चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार आपण आलाय. सलग 2 चेंडू 2 चौकार. झेल धावसंख्या दाखवत आपण पाहू शकतो. सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. रामचा झेल सोडलाय. तो आता महागात पडू शकतो. मिड विकेट रिझन मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. नवनाथ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस, झेलची शक्यता आहे. सुरेश आलाय. वन बाउंड चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषा पार. सलग बघा जेव्हा देसाई 40+ संघाने रिव्ह्यू गमावलाय तर रामला जीवदान मिळालाय. त्याचा फायदा घेतला. 3 सलगचे चौकार आलेत. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नवनाथ ओ सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड. चौथा येतोय का पाहायचा. चौथा देखील आलाय. का बॅटिंग करतोय बघा. झेल सोडलाय आणि त्यांची किंमत मोजतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ. कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ, छोडो कॅच हरो मॅच. आणि इथं तेच समीकरण बघायला मिळत आहे. सलगचे 4 आले आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. राम पाटील आता आक्रमक भूमिका आजमावतोय.
5 चेंडूमध्ये 16 कुठल्या आहेत नवनाथ. ओ कॉडबियांचा अपील 4 चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. आता फास्ट वन टाकला होता. काय झेल पकडला बघा एसटी रक्षक निलेश साळुंकेने. बॅटर बाद. गोलंदाज साळुंके होते. एसटी रक्षक देखील साळुंकेत. खूप चांगला झेल. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बॅटर बाद. पण रामने आपलं काम पूर्ण केलं. प्लॅन स्टार्ट मिळून दिलंय. 16 धावा धावफलकातील लावल्या आहेत. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता. वेळेला संदीपला आपण पाहू शकता. चला चला फास्ट घ्यायचं जरा. एक मॅच जुनी बाकी यानंतर. एकूण 60 धावांचं लक्ष असताना धावफलकाची धावा लागलेत आपण बघितले तर यावेळेला 43 धावांची गरज आहे. अजूनही 18 चेंडू. मॅच संपली नाहीये. रामने स्टार्ट खूप चांगला मिळून दिला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. बेला सुरेश आलाय. मंगेश आलाय. मंगेश आलाय. मंगेश कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. साई सारखा बॅटर अजूनही स्ट्राईकला आहे. या संघाची बॅटिंग खूप खोलवर आहे. बॅटिंग जर बघितले तर अजून सचिन येणं बाकी आहे. नितीन आपण तर जितू बाकी आहे. संदीप बाकी आहे. संदीप आलाय पण आता सुरेश देखील बाकी. हनुमान बाकी आहेत. 10 बॅटर आहेत. विपक्ष संघाचे सांगतात खेळाडू की किती बाद करायचे. चला लवकर. मंगेश गोलंदाजी मार्कवर उंबरगाव एनकडून. ओ फुलर लाईनचा चेंडू खोदून काढला. या वेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं शतरक्षक आहे. साईला माहिती आहे की घाई करायची नाहीये. इथून 17 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 43 करायच्या होत्या. आता 17 चेंडूमध्ये आपण तर 42 करायच्या. लक्ष मोठं नाहीये. ते पार करू शकतो आपण. एकाच ओव्हरमध्ये जर आक्रमण केलं 16-17ची ओव्हर जर आली तर मॅचमध्ये आपण शिरकाव करू. पण जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आपण तर बालाजी स्टेट नामाली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. मंगेश हो सुरेख गोलंदाजी. पडल्याचा चेंडूला बाहेर काढला बघा. थोडासा कटर चेंडू बघा. लेग ब्रेक बघायला मिळालाय. चांगली वापसी बघायला मिळाली. निलेश साळुंके आपण पाहू शकता. इष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करतात. शॉर्ट थर्डमॅन गली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. हो सुरेख चेंडू. हा देखील फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. एक पेक्षा जास्त काही घेणार नाही. का साईला माहिती आहे ॲक्युरेट क्षेत्ररक्षक आहेत तिथे सुरेश. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 18 धावा. नवनाथचं षटक संपला. इथून मंगेश गोलंदाजी मार्कवर आलाय. 15 चेंडू 41 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हो लॉफ केलाय. टायमिंग चांगलं झालंय का. हो वाईड ईस्ट लॉंग ऑनला चेंडू वेगाने निघून जातो. यावेळेला सीमारेषा पार षटकार. नाही सुजल जरा लक्ष द्या. चेंडू आला का मैदानात थांबत जा. नाही असू द्या असू द्या. आपण लक्ष द्या. चोवीस धावा धावफलकातील लागल्या. सचिन म्हात्रे मला वाटतं तुम्ही उद्या आहेत का नाही. नाही उद्या नको. बरं झालं. नाही आम्ही 5 दिवस राहणार म्हणजे तुम्हाला पण 5 दिवस संधी होती पण तुम्हाला दुसरं काम आहे. ओ पुण्याचा डाऊन डी ग्राउंड पूल करायचा तर व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू 1 धाव कंप्लीट केले जाते. 2 होत आहेत का पाहायचंय. फेकी चूक येत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात 26 धावा आपण पाहू शकता.
26 धावा धावफलकातील लागल्यात. 58चं टार्गेट असताना या षटकात आपण बघितलं तर मंगेशच्या धावा आल्या तब्बल 10 आल्यात. एक षटकार आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मंगेशचा पुढचा चेंडू फार महत्वाचा आहे. हो, चांगला चेंडू फुल लेनचा चेंडू खोदून काढलाय. स्वतः मंगेश जात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी होते का? 2 झाल्या. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 28 धावा लागल्या धावफलकात. ते समीकरण जर विचार केला तर 12 चेंडू 31 ची गरज आहे. आता 15 पेक्षा जास्त सरासरी वाढली. 31 धावा करायच्या. साईला माहिती आहे मॅच मध्ये आपण वापसी केली. 28 झाल्या आहेत. चला, वाडेघरचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. वाडेघर संघ बघा ना, शांततेने मॅच एन्जॉय करतोय. मंगेश जितू 11 वाडेघर 40+ संघ. 31 ची गरज आहे. 31. 12 चेंडू 31. नाही, लवकर आले. मला वाटतं संध्याकाळी 4:45च्या आधी आल्यात. ते पहिलंच मॅच होती आणि खरोखर वाडेघर संघाला धन्यवाद देईल. भरपूर वेळेच्या आधी ते आले. नाही, असं सर्व संघाने जर केलं तर अजून संघटनेची ताकद वाढेल. खेळाडूंना शिस्त लागेल. किसन म्हात्रेचं तर मी नक्कीच कौतुक करेन. कधी त्यांना आवाज द्या, आपण एक अनाउन्समेंट करा, किशन म्हात्रे लगेच येतात आणि टॉस जिंकले तर लगेच डिसिजन पण सांगतात. का त्यांचा मी संघ नाही की मला डिसिजन घ्यायचा आहे, मला संघ चालवायचं म्हणजे माझ्या हातात काहीतरी जबाबदारी ते मी घेऊनच येतो आणि मला मी डिसिजन घेतलं ते मान्य देखील करावं लागतं. गोलंदाजी मार्कवर येतो. सुरेश येतोय. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. त्या स्ट्राईक केला संदीपला आपण पाहू शकता. ह्या इनने तर किती धावा येतात पाहायचंय. हुक करायचा होता यावेळेला. चेंडू चालला फाईन लेगला. एक धाव कंप्लीट केली. 2 पूर्ण झाल्या आहेत. अडवण्यात यश मिळवलाय. 3 इथे पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता वेळेला 31 धावा. 11 चेंडू 28. समीकरण बदललंय. रिव्ह्यू गमवलाय देसाई 40+ संघाने. असता तर कदाचित इथे त्यांनी मागणी केली असती. साईला स्ट्राईक आहे. साईने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 11 कुठले आहेत. एक षटकार आलाय. सुरेशच्या अगेन्स्ट कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. ऑन साईडला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर. बॅकपुढे जाऊन कट केलं यावेळेला. एक धाव कंप्लीट केली आहे. नवनाथ येत आहेत. निलेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा सहज त्याने मिळत आहेत. त्यामुळे घाई करत नाही निलेश देखील. बघा पॉइंटला क्षेत्ररक्षण करतायत 30 सर्कलच्या बाहेर. मॅच फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो मंगेश जितू 11 आपण तर वाडेघर संघ 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल. ती आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. सुरेश गोलंदाजी मार्कवास टाकला आपण पाहू शकता यावेळेला साईला. हो, बॅकपट गेला, कट केलाय. प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे तिथे. 2 धावा इथून कंप्लीट केले तर पैकी आज चूक येत नाहीये. धावसंख्या 35. चांगली गोलंदाजी करतोय सुरेश. बघा 9 चेंडू 24 ची गरज आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. 3 चेंडू मध्ये आपण तर इथून चांगली बॅटिंग झाली तर देसाई 40+ वापसी करेल आणि इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आपण तर बालाजी स्टेट संघ वापसी करू शकतोय. सुरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गड मारा करतोय. हो, चांगला चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. पंच वाईड ची खून करतायत. चला
बघा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय सचिन, जरा चेक करा. पंचांना वाटलं ते रिव्ह्यू घेऊ शकतात. वाईड छत्तीस धावा. सुरेश गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेनचा चेंडू थोडासा उसळी घेतली पडल्यानंतर. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मधनं चेंडू चाललाय, कपायचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. काय चांगलं क्षेत्ररक्षण केलं बघा ना. असं वाटलं की चौकार जातो, पण कैलाचं कौतुक करेल. डीप स्क्वेअर लेगवरनं मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. तसं 38 समीकरण बदलतं. येणारे 8 चेंडू 21 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतायत. ज्याचा चांगला खेळ तो मात्र सामना जिंकेल. सुरेश टू साई. फुल टॉस, पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्यात आपल्याला आपण 40 धावा पाहू शकता. येणारे आपण इथं चेंडू बाकी 7-19 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. इथून जिंकला तर वाडेकर 40+ बरोबर फाईट बॅक कराल. ती आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. आता 7 चेंडू 19 ची गरज आहे. जबरदस्त मॅच रंगली मैदानावर. तर पवारला आपण पाहू शकतो कव्हर पॉइंट सीमेरच्याकडे तैनात केलंय. डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. हा चेंडू फार महत्वाचा आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता येणारे आपण तर 6 चेंडू 19 ची गरज आहे. स्ट्राईकला आता संदीप असणार आहे. येणारा गोलंदाज पाहिजे कशा प्रकारे आता गोलंदाजी करतो. इथून काय मॅच जबरदस्त बघायला मिळते बघा ना. मलिंगा स्टाईलने चेंडू फेकला, गुडल्यास पुन्हा टेकअप झाला. साई पूल करायचा होता पण बॅटने चेंडूचा संपर्क झाला. डॉट चेंडूची समाप्ती. इथून कोणता संघ आपण तर पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि आपण तर वाडेकर संघावर फाईट बॅक करेल. देसाई की नावाली, नावाली की देसाई. चला जरा फास्ट घ्या. चला जरा फास्ट घ्यायचं, फास्ट घ्यायचंय. चला येणारे 6 चेंडू 19 ची गरज आहे. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. चला 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 फास्ट घ्यायचंय. बालकृष्ण येतोय की अजून कोणाचा वापर केला जातो पाहिजे. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. स्ट्राईक साईकडे नाहीये. स्ट्राईकला संदीप आहे. बालकृष्ण आलाय. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. येणारे 6 चेंडू 19 ची गरज आहे. षटकारांच्या भाषेत म्हणायचं 3 षटकार 1 सिंगल. चौकार आपण विचार केला तिथून 4 मारावे लागतील. त्यानंतर 3 धावा धावून काढायला लागणार आहेत. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. उंबारली गावेंकडून स्ट्राईकला संदीप. पहिला चेंडू अपील केलं जात आहे कॉडबियांचं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. जेवढे डॉट चेंडू जातील तेवढा साई नो स्ट्राईकला राहील. आणि आता इथून डॉट पहिला तर गेलाय डॉट. आता 5 चेंडू 19 ची गरज आहे. साईला कधी स्ट्राईक येते पाहायचंय. बालकृष्ण पण एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय उंबारलेगाव एंड कडून. पहिला तर डॉट आलाय. बालकृष्ण पुन्हा गोलंदाजी मार्कवर.
राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा देखील झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती येत. 1-10 मिनिटे आता साईला इथून बॅटिंग करावी लागणार आहे. कारण येणारे आपण तर 4 चेंडू 18ची गरज आहे. 3 षटकार 1 सिंगल. 18 पाहिजे. 3 षटकार मारावे लागणार आहे 4 चेंडू मध्ये. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती बालकृष्ण पाहिजे. आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 18ची गरज आहे. मॅच जबरदस्त चालली आहे मैदानावर. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स बालाजी स्टेट आपण तर नावाली विपक्ष जय वागेश्वर देसाई 40+ संघामध्ये मॅच आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ चेंडू तर हा देखील डॉट चेंडूची समाप्ती. आता 3 चेंडू 3 षटकार मारावे लागणार आहेत. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. डॉट गेल्यानंतर बघा ना निलेशनी काय वेगाने टाळी दिली आहे. हेच तर स्पिरिट आहे ना. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र पण मैदानावर मात्र प्रतिस्पर्धी आहोत. मैदानावर आपण एकमेकांचे वैरी आहोत. ते दाखवून दिलंय. कैलास देखील बघा चेअरअप करतोय. चला चला क्षेत्ररक्षण लवकर लावा. 3 चेंडू 3 षटकार मारावेच लागणार आहेत. साईने कारनामे बऱ्याच वेळा केले आहेत. आज देखील त्याला करावे लागणार आहेत. बालकृष्ण पाहिजे गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पहिला आलाय. आता 2 चेंडू 12ची गरज आहे. दोन चेंडू 12ची गरज आहे. हा खराब चेंडू टाकला शॉर्ट ऑफ लेंथचा आणि पूल केला. साईला आत्मविश्वास आहे की मी इथून मॅच विजय करून देऊ शकतोय. त्यामुळे त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 11 चेंडू 25ची गरज. आपण 25 धावांची खेळी केली. चला वाडेकरचे कॅप्टन. दोन चेंडू 12ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. कुणाचं अस्तित्व टिकणार कुणाचं अस्तित्व संपणार. बालकृष्ण लॉफ केलाय. उंच गेलाय. लांब देखील गेलाय. वाईड इज लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. 1 चेंडू 6ची गरज आहे. काय साई मैदानावर लढतोय. साई लढत नाही तर मैदानावर आक्रमक बॅटिंग करतोय. विपक्षी संघाला मात्र आता त्याने थोडासा विचार करायला लागलाय. येणारा 1 चेंडू 6ची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग. अरे शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू मिळाला. 4था त्याच्यावरती षटकार. 5व्या चेंडूवरती षटकार म्हणजे आत्मविश्वास वाढलाय. आता 1 चेंडू 6ची गरज आहे. इथून 1 चेंडू 6ची गरज आहे. पाहिजे इथून कोणत्या संघाचं अस्तित्व टिकून राहतं. कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. नावाली की देसाई. देसाई की नावाली. 1 चेंडू 6ची गरज आहे. साईने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. 12 चेंडू मध्ये 32 केले आहेत. त्या विसरून त्याला आता 1 चेंडू मध्ये 6 धावा कराव्या लागणार आहेत. मॅच आवडली असेल तर जरा एकदा टाळ्या होऊन जाते या मॅच साठी. जबरदस्त मॅच बघायला मिळते. कोणता संघ वाडेकर 40+ बरोबर फाईट बॅक करतो. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. आपण बालकृष्णाने पहिले 3 चेंडू खूप चांगले टाकले होते पण नंतरचे 2 चेंडू खराब टाकले. त्याच्यावरती प्रहार केलाय. साई 31 वरती खेळतोय. 1 चेंडू 6ची गरज आहे. देसाई की नावाली. नावाली की देसाई. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला बालकृष्ण. थोडासा दबाव असणार आहे पण दबाव खाली कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचंय. हा चेंडू इथे मात्र वेगवान टाकला आणि अशा तऱ्हेने आपण तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आपण तर बालाजी स्टेट संघ पुढच्या आपण तर फेरीमध्ये दाखल होतो. वेल प्लेड. हार्ड लक साई. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करू. सुरेश तर त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कॅप्टन लवकर या. हार्ड लक साई. प्रयत्न खूप चांगले केले कारण का आधीचे चेंडू जे 1 डॉट गेला संदीप. दुसरा चेंडू होती पण व्यवस्थित मिडल झाला नाहीये. पण तिसरा चेंडू ती स्ट्राईक मिळाले. 4था चेंडू षटकार. 5था चेंडू षटकार आणि शेवटच्या चेंडू ती षटकार मारायचं होतं. वेगाने चेंडू टाकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुरेश ठरतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन देखील यायचं लवकर.